कंधार तालुक्यातील पेठवडज या गावात गेल्या अनेक वर्षापासून हत्ती रोगाचे थैमान चालू असून या रोगामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे। एवढे भयानक चित्र समोर असताना शासन मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे। या हत्ती रोगामुळे शरीराचे अवयव मोठे झाल्यामुळे हत्तीरोगग्रस्तांना कोणतेच काम करता येत नाही। हाताला काम नसल्यामुळे अनेकांना उपासमारीची वेळ आली आहे। या हत्तीरोगग्रस्तांना शासनाची तात्काळ मदत मिळावी अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नारायण गायकवाड यांनी केली आहे। कंधार तालुक्यात चिकित्सालय स्थापन झाल्यानंतर हत्ती रोगावर नियंत्रण होईल असे वाटले होते, परंतु आरोग्य विभागाला म्हणावे तसे यश आले नाही। 2018 पूर्वीचे जुने रुग्ण तब्बल 146 असून महिला रुग्णसंख्या 104 असल्याचे समोर आले आहे। हत्ती रोग हा क्लुलेक्स या मादी डासाने रात्री चावा घेतला तर तयार होतो। या रोगामुळे हातापायावर सूज येणे, अंडवृद्धी आदी लक्षणे दिसतात। हत्ती रोगावर रामबाण उपाय नसला तरी रोग नियंत्रणात ठेवता येतो असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येते, परंतु प्रत्यक्षात कृती काहीच होत नसल्याचा आरोप नारायण गायकवाड यांनी केला आहे। गावातून मोठा नाला वाहत असल्याने या नाल्यात घाणीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात निर्माण झाले असल्याने या डासाची निर्मिती होत आहे। या संदर्भात अनेक वेळा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी करूनही कायमस्वरूपी उपाय अद्यापही सापडला नाही। पेठवडज गावातील अनेक हत्तीरोगग्रस्तांना शासनाचे पण मानधन मिळत नसल्याने या सर्व लोकांना घेऊन उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांची भेट घेऊन या बाबीची सविस्तर माहिती नारायण गायकवाड यांनी दिली व या हत्तीरोगग्रस्तांना तात्काळ शासनाचे मानधन लागू करा अशी मागणी करण्यात आली आहे। तर या गावातच अनेक निराधार व्यक्ती असून त्यांच्याकडे अद्यापही आधार कार्ड नसल्याने तेही शासनाच्या मानधनापासून वंचित असल्यामुळे त्यांचाही प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे। आणि बोगसला बिलकुल नाही नका, जे ओरिजिनल आहे ते ओरिजिनल द्या, बोगस अजिबात देऊ नका। त्याच्यात एक रुपया घरी नका, कारण हे कुठं द्या रुपया द्यायला तुम्हाला हजार। आम्ही पेठवडजचे निराधार लोक आहात। पेठवडजमध्ये आतापर्यंत जवळपास 200-300 लोक ह्या हातीपायाने एक्सपायर झालेले आहेत। शासनाच्या मागे लागून ह्या लोकांना ह्याचे पाये किंवा ह्याचा भाग कुठला तरी खराब असल्यामुळे ह्याला ह्याचं प्रमाणपत्र भेटलं, कायचं अपंगाचे जे काही स्कीम आहेत ते पैसे लागू करावं, निराधार असतील किंवा अपंगाच्या कोणत्या योजना असतील ते लागू करावं म्हणून आम्ही तहसीलदार साहेबांपाशी ग्रांट मांडायला आल्या। हे झालं अपंग लोकांचा। आता ह्या बायला कोणीच नाही, हे येडे लोक आहेत। ह्याला कमीत कमी ह्याच्या उदरनिर्वाह व्हावा म्हणून, निराधार पैसे व्हावा म्हणून आम्ही तहसीलदार साहेब आणि डेप्टी कलेक्टर साहेबांपाशी आमच्या गावचं ग्रांट मांडायला आले। आम्ही जर ह्या 8 दिवसामध्ये ह्या लोकांचं ग्रांट जर मानना गेले तर आम्ही येणाऱ्या 7 तारखेला तहसीलदार साहेबांच्या गाडीचं पार्किंग ज्या ठिकाणी आहे त्या लोकांना, हे येडे लोकांना घेऊन मी याच्या समोर उपोषण बसणार आहे। 7 तारखेमध्ये आमचं जर निर्वाह जर काही निशारा भेटना गेला, या लोकांचे पैसे जर मंजूर होईना गेले तर आम्ही 7 तारखेला साहेबांच्या चंबर पुढी किंवा पार्किंगच्या ठिकाणी उपोषण बसणार आहोत। पेठवडज मध्ये घाणीचं साम्राज्य असल्यामुळं तिथल्या प्रत्येक माणसाला जर असं जर बाहेर घेऊन उचललं किंवा बाजूला घेतलं तर हायड्रोसील किंवा हातीपायचे लोक आहेत। आतापर्यंत जवळपास 200-300 लोक याच्यामुळं एक्सपायर झाले असतील। हे शासनाच्या वारंवार ह्याच्या माग लागल्यानंतर ह्या लोकांना कमीत कमी अपंगात सर्टिफिकेट भेटलंय। अपंग सर्टिफिकेट भेटल्यामुळं ह्या लोकांना त्याचा फायदा होईल, कारण कोणा गावाला जाय झालं, कोणा त्याला पैसे 2 रुपये गोळ्याला भेट झाले त्याला पैसा फायदा होईल आणि अपंगाला जे काही स्कीम भेटतील ते स्कीमला मंजूर करावं हे तहसीलदार साहेबांना सांगणार आहे। आता पण कुठला नाही साहेब, आतापर्यंत पेठवडजच्या हातीपाय नियंत्रणासाठी खूप बऱ्या कलेक्टर साहेब शासन दरबारी प्रश्न मांडल्यावर सुद्धा कुठला पण बनावी ह्या म्हणून ह्या लोकांना असे हे रोग आहेत। बघा, हे आता गोळ्या नाहीत, औषध नाही, काही नाही त्या लोकांना। काय नाही, याने तोंडाला पुसणे आणि निघून जाणे, गोड बोलल्याने पोट भरत नाही साहेब। दिलं पाहिजे ह्या लोकांचं, काहीतरी उदरनिर्वाह केलं पाहिजे, औषध पाणी दिलं पाहिजे। आता बघा ह्या माईचा पाय कसा, बघा त्या माई, हे इकडे बाई इकडे माई, हे बघा ह्या बाईचा पाय बघा, ह्या पाय बघा, त्या पाय बघा। अरे बाई तू इकडे पुढे, हे बघ ह्याचा पाय बघा, ह्याचा पाय बघा, हे तू इकडे, हे बघा ह्याचा पाय बघा।
असे पेटवडच्या प्रत्येक माणसाला जर कान धरून तरी ते एकतर हातीपाय निघल किंवा हाती रोग पाय निघल किंवा हात निघल किंवा अंडकोश निघल. काय करावं साहेब सांगा. हे सगळं करावं, शासन दरबारी मांडावं. ह्या जर लोकाला जर ह्याला जर कोणती जर स्कीम जर 7 तारखेमध्ये मंजूर नाही झाली तर आम्ही 7 तारखेला साहेबाच्या चंबर पुढी किंवा साहेबाच्या गाडीच्या पार्किंग ठिकाणी आम्ही उपोषण करणार आहात. साहेब मला गोळ्या घातल्या मरून जायला हरकत नाही. जिएंगे पेटवडसाठी, मरेंगे पेटवडसाठी.